नमस्कार मित्रांनो. नमस्कार. नेक्स्ट टाइप ऑफ फंक्शन आहे ॲनानॉमस फंक्शन. ॲनानॉमस म्हणजे फंक्शन आपण जर सिंपल समजायला गेलं तर ॲनानॉमस फंक्शन म्हणजे नो नेम फंक्शन या पद्धतीने सिंपली दिसतं ते. ज्याला नाव नसतं त्याला आपण म्हणू शकतो ॲनानॉमस फंक्शन किंवा नो नेम फंक्शन. त्याचा यूज का करता प्रोग्रामिंग मध्ये सिंपली कोणत्याही व्हेरिएबल मध्ये तो स्टोअर होऊ शकतो. त्याच्यामुळे कसा जावास्क्रिप्ट मध्ये व्हेरिएबल डेटा टाईपसाठी कोणते लेट व्हॅर आणि कॉस्ट. आपण लेट क्रिएट केला त्यानंतर काय केलं एक आन्सर नावाचा मिनिंगफुल व्हेरिएबल आणि त्याच्यामध्ये ॲनानॉमस फंक्शनला स्टोअर करून दिली फंक्शन या पद्धतीने बघा. ओके, याच्याने फायदा काय झाला या लेट डेटा टाईपला जेवढे बी स्कोप रिलेटेड रूल्स होते म्हणजे समजा आता हा काय लेट डेटा टाईप. ओके, हा ओव्हर द व्हॅर कीवर्ड बनवला गेलेला आहे कारण की त्याला काही इश्यू होते रिइनिशियलायझेशन त्याच्यानंतर ग्लोबल स्कोप अशी इश्यू होते व्हॅर कीवर्ड सोबत व्हॅर डेटा टाईप सोबत. पण ते काय झाले लेटमुळे रिमूव्ह गेले. लेटचं काय मग एक प्रकारे फंक्शन स्कोप ब्लॉक स्कोप किंवा टेम्पररी डेट झोन मध्ये असतो म्हणजे जिथं क्रिएट केला त्याच्या खालीच आपण त्याला ऍक्सेस करू शकतो. त्याच्यावरती करू शकतो का नाही करू शकत, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे जर आपण ॲनानॉमस फंक्शन जर व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून टाकला तर त्याचा बी स्कोप केवढा होऊन जाईल सिंपली त्या लेट सारखा लेटला जसा लागतो ना तसा म्हणजे टेम्पररी डेट झोन त्याच्या खालीच आपण त्याला ऍक्सेस करू शकतो जिथं क्रिएट केलाय. ओके, त्याच्यामध्येच उदाहरणार्थ याला जर आपण कोणत्या फंक्शन मध्ये क्रिएट केला असेल आता इथं फंक्शन बनवलं फंक्शन या पद्धतीने आणि याच्यामध्ये असं क्रिएट केलं मग याचा स्कोप काय होऊन जाईल एवढाच होऊन जाईल. ओके, अदरवाईज जर तो ओपन मध्ये राहायचा त्याचा स्कोप केवढा राहायचा तो ग्लोबली. आता याचा स्कोप केवढा होऊन गेला जर तो एका फंक्शन मध्ये तर फक्त या व्हेरिएबलला जेवढं चालेल तेवढाच त्याचा स्कोप. त्याच्यामुळे असा फायदा असतो कशाचा ॲनानॉमस फंक्शन आपण त्याला कोणत्याही व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. नेक्स्ट ॲनानॉमस फंक्शनचा फायदा काय आहे आपण त्याला कोणत्याही फंक्शन मध्ये ऍज अ पॅरामीटर पास करू शकतो. तसा बघा मी सांगतो कोणत्याही फंक्शन मध्ये ऍज अ पॅरामीटर पास करू शकतो. त्याच्यात फायदा काय होतो तो फंक्शन एनकॅप्सुलेट होऊन जातो. जो आपण ऍज अ पॅरामीटर आर्ग्युमेंट पास करतो ना तो वाला आपला ॲनानॉमस फंक्शन. कसा समजा जर आपल्याला ऍडिशन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन एक साथ करायचे पण एनकॅप्सुलेटेड वे मध्ये बाहेरच्या लोकांना समजायला नाही पाहिजे काय मध्ये आपण काय करणार आहे. त्यामुळे काय करायचं सिंपली एक पहिली ग्लोबल फंक्शन क्रिएट करायचं फंक्शन. ओके, याच्याने काय समजेल काहीतरी कॅल्क्युलेशन होत आहे पण काय होतं हे नाही समजणार कसं काय बघा फंक्शन कॅल्क्युलेशन नावाचं. नेक्स्ट त्याच्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं काय ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन ऑफ टू नंबर्स म्हणजे दोन नंबर पास करायला दोन नंबर पास नम कॉमा म्हणजे num1 कॉमा num2 कॉमा आन्सर आणि हा आन्सर काय असेल हा आन्सर असेल आपला ॲनानॉमस फंक्शन इथं आणि इथं काय केलंय मग आपण त्या आन्सरला कॉल लावून दिलेलं आहे या पद्धतीने num1 आणि num2 पास करू num1 कॉमा num2 या पद्धतीने काय केलं मग सिंपली कॅल्क्युलेशन नावाचं फंक्शन क्रिएट केलं त्याच्यात दोन नंबर त्याचं पॅरामीटर पास केले एक फंक्शन पास केलं ते कोणतंही ॲनानॉमस फंक्शन जे आपण आता क्रिएट करणार आहे. ओके, आणि त्याला मध्ये कॉल करून दिलेलं आहे. आता याच्याने काय होतंय हे माहिती का लगेच समजतंय का इथे बघितल्या नाही तर त्याला आपण एक प्रकारे याच्यामुळे क्रिएट करू शकतो की बाहेर आपण काय करणार आहे इन बिटवीन फंक्शन हे समजायला पाहिजे. कसं काय बघा तर सिंपली इथं काय केलं मग लेट एक डेटा टाईप क्रिएट केला आन्सर नावाचा किंवा सम नावाचा करू आपण जर आपल्याला ऍडिशन करायची सम. ओके, नेक्स्ट त्याच्यामध्ये या फंक्शनला कॉल लावायचं कॅल्क्युलेशन वाला काय करायचं त्या कॅल्क्युलेशन मध्ये पहिले दोन नंबर सेंड करायचे सांगितल्यानुसार कॉमा 6 आणि नेक्स्ट मग ॲनानॉमस फंक्शन पास करायचं यामध्ये फंक्शन. ओके, नेक्स्ट याच्यामध्ये काय पास करायला लागेल इथं काय केलंय आपण दोन पॅरामीटर पास केले म्हणजे याच्यात आपल्याला ते पास करायला लागतील
नंबर 1 कॉमा नंबर 2. ओके. आणि याच्यामध्ये आपलं ते ओरिजिनल लॉजिक आहे जे आपल्याला परफॉर्म करायचं. जसं आपल्याला समजा ऍडिशन ऑफ 2 नंबर पहिले करायचे, रिटर्न काय करेल हा नंबर 1 प्लस नंबर 2 या पद्धतीने. याच्याने काय होईल, आता हा जो फंक्शन आपण पास केला आहे एनानॉमस, तो काय होऊन जाईल, एक प्रकारे एनकॅप्सुलेट होऊन जाईल. म्हणजे बाहेरच्या लोकांना माहितीच पडणार नाही की आपण काय करून राहिलो तिथं ऍक्च्युअली, कारण की त्याला पहिले तर नाव नाही. नेक्स्ट आपण त्याला कुठे पास करतोय, ऍज अ आर्ग्युमेंट पास करतोय एका अनदर फंक्शनला कॉल करत असताना, आणि ऍज अ पॅरामीटर कॅच करतोय त्याला, ते बी कॉल कुठे करतोय त्या फंक्शनच्या मध्ये अजून स्टेप. त्याच्यामुळे आपण एक प्रकारे काय वापरतो, एनानॉमस फंक्शन वापरतो, ज्याच्याने एनकॅप्सुलेशन आपलं बरकरार राहील. एनकॅप्सुलेशन म्हणजे एक प्रकारे आपल्या डेटाला आपण सेव्ह करून ठेवू शकतो, त्याला काहीतरी प्रायव्हसी लावून देतो. ओके. त्याला कोण ऍक्सेस करू शकतो, फक्त त्याचा पॅरेंट, दुसरं कोणी नाही करू शकत. म्हणजे की पॅरेंटकडे आपण त्याला ऍज अ पॅरामीटर पास करतो म्हणून. पॅरेंट म्हणजे कॉलवाला फंक्शन. ओके. या पद्धतीने काय वापरलं मग आपण आता एनानॉमस फंक्शन, त्याचा एका व्हेरिएबल मध्ये आपण स्टोअर करू शकतो आणि ऍज अ कॉलबॅक फंक्शन पास करू शकतो. कसं, या पद्धतीने. ओके.